त्याचप्रमाणे आपण वागणूक दिली पाहिजे या मताचा मी आहे। कारण शेवटी शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा अन्नदाता आहे आणि त्या संदर्भातली या वर्षाची दरवर्षीप्रमाणे खरीप आढावा बैठक घेतली जाते। ती आढावा बैठक यावर्षी घेतली जावी असा शासनाचा कयास आहे आणि ती बैठक आज आपल्या जालना जिल्ह्याची होती। त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याला पीक कर्ज मिळतं का, खताचा पुरवठा बरोबर होतो का, बी बियाणं वेळेवर पुरवलं जातं का, या संदर्भातल्या भूमिका साधारणपणे या बैठकीमध्ये मांडल्या जातात। आणि त्या भूमिकेतून जर विचार केला तर मागच्या वर्षी साधारणपणे 1308 कोटी रुपयाचं कर्ज वाटप या जालना जिल्ह्याला व्हायला पाहिजे होतं। अवघं 700 कोटी रुपये कर्ज वाटप केलं आणि 60% कर्ज वाटप करून शेतकऱ्याच्या हाताला वाटण्याची अक्षता लावल्याने त्यांना काढून दिलं। दुर्दैवाचा भाग, मी आता मीटिंग मध्ये तो विषय मांडला सुद्धा, यावर्षी तरी ते शेतकऱ्याचं कर्ज वाटप 100% पूर्ण करणार आहात का नाही हा प्रश्न त्यांच्या समोर मी मांडला। पालकमंत्री महोदयांनी त्याला सांगितलंय की या वर्षी कुठल्याही परिस्थितीत आम्ही 100% कर्ज वाटप करू। बँकेच्या अधिकाऱ्याला फारसं नीट उत्तर देता आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। शेवटी डीडीआर उठून उभे राहिले आणि त्यांनी काही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला। दुसरा मुद्दा खताचा होता। खत सुद्धा दरवर्षी तुटवडा होतो आणि खत वेळेवर मिळत नाही। अनेक कंपन्या खताच्या लिंकिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारची नको त्या औषधं आणि खतं त्या डीलरच्या माथी मारतात आणि डीलर पर्यायाने ते शेतकऱ्याला देतात। हाही प्रश्न खताच्या संदर्भातला मांडला आणि दरवर्षी जेवढं खत आमचा जालना जिल्ह्यातला शेतकरी वापरतो तेवढं खत आम्हाला पुरवठा केला जात नाही। ही मागणी आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या खरीप आढावा बैठकीमध्ये मांडली। हाही खऱ्या अर्थाने त्याच्यात मुद्दा होता। तिसरा मुद्दा होता शेतकऱ्यांच्या अनुदानाचे आलेले पैसे त्याच्यावर बँक होल्ड लावते, फ्रीज करते खातं, त्याचा केवायसी केलं जात नाही आणि ते पैसे परत जातात। आज आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ 3074 शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्याचं केवायसी केलं नाही आणि शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही। असे अनेक प्रश्न आजच्या या बैठकीमध्ये मांडले। धन्यवाद। बैठक होती आदिवासी आणि मागासवर्गीय विभागात वळवण्याचा आरोप आहे। की सरकारच्या तिजोरीत पैसे नाही असं त्यांच्याच अनेक लोकांकडून मला ऐकायला पाहायला मिळालं। आज आपल्या जिल्ह्याचे एसओ कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं, काल परवाची कॅबिनेट मिटिंग झाली त्याच्यामध्ये आता पूर्वी जो शेतकऱ्याला 1 रुपयात विमा काढला जाणार होता आता ती योजना आम्ही बंद करतो आहोत असं सुद्धा निर्णय त्या बैठकीमध्ये घेण्यात आला। शेतकऱ्याच्या अनेक योजना या वर्षीच्या कालच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये रद्द करण्यात आल्या। म्हणजे थोडक्यात काय, कालच्या परवाच्या निवडणुकीपर्यंत बोलायची कडी बोलायचा भात होता। शेतकऱ्याची कर्जमाफी करू म्हणून सांगण्यात आलं होतं। आजही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही। एका अधिकाऱ्याने उत्तर दिलं की साहेब, पालकमंत्र्याला उत्तर दिलं की शेतकरी वाट पाहत आहे की आमचं कर्ज माफ होईल म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी कर्ज भरत नाही, परंतु शेतकऱ्या कर्जमाफी करण्याची अपेक्षा या सरकारकडून पूर्ण होईल की नाही ही शंका आता शेतकऱ्याला निर्माण झाली। सर, म्हणजे परदेशी दादांची मीटिंग तर जालन्यामध्ये तुम्हाला तुमचे जे प्रस्ताव आता वर्ष झालं तुम्हाला तर काय तुमचं नियोजन विभागाकडून या वर्षी आलेल्या पालकमंत्री महोदयाकडे मी अजून काही प्रस्ताव दिले नाही आणि त्याचा अनुभव मला अजून काही आलेला नाही। संजय शिरसाटांनी असं म्हटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, मात्र भाजपमध्ये असताना मला मुख्यमंत्री होता येणार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। सगळ्यांची जे 3 चाकाची सायकल किंवा 3 चाकाची रिक्षा चालू आहे त्यातलं कधी एखादा चाक गळून पडेल याचा भरोसा नाही। आपल्या पैशाचा घोटाळा नाही, जवळजवळ हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे। त्याच्याबद्दल सुद्धा सगळ्या आमदारांनी आणि मी खासदार या नात्याने तिथं पालकमंत्र्यांसमोर प्रश्न मांडला आणि सांगितलं याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि फक्त खालच्या कोणीतरी कर्मचाऱ्याला सस्पेंड करून चालणार नाही। त्याच्यात वरचे कोण मोठे मासे ते सुद्धा याच्यामध्ये गळाला लागले। चौकशी जानेवारी पासूनच कालावधी नाही, आता 1 जूनला ही चौकशी पूर्ण करू असं पालकमंत्री महोदयाने आश्वासन दिलं। केंद्र सरकारने परवा जातनिहाय जनगणना करावी असा निर्णय केला। मला धन्यवाद दिले पाहिजे राहुल गांधी साहेबांना की 2021 पासून राहुल गांधी साहेबांनी ही भूमिका मांडली की कुठल्याही परिस्थितीत
जातनिहाय जनगणना करा, जेणेकरून सगळ्या जाती धर्मातल्या गरीब कार्यकर्त्याला, गरीब लोकांना त्याचा आरक्षणाचा फायदा मिळेल, वेगवेगळ्या योजनेचा फायदा मिळेल आणि त्या समाजाला केंद्राचं बजेट वाटप करताना थोडं बजेट त्या समाजाला जाईल. परंतु फडणवीसांनी असं म्हटलंय की यांनीच या याला विरोध केला होता जाती न्याय जनगणनेला. नाही, उलट आम्ही ज्या ठिकाणी आमचं सरकार आलं त्या ठिकाणी तर जातनिहाय जनगणना करून टाकली ऑलरेडी. म्हणजे कुठेतरी श्रेयवाद याच्यातून आता सुरू झाला. प्रश्न श्रेयवादाचा नाहीये, प्रश्न या देशातल्या सगळ्या जाती धर्मातल्या गरिबांचा आहे, त्यांच्या आरक्षणाचा आहे. हा श्रेयवादाचा प्रश्न कुठे येतो? उलट राहुल गांधीने पहिल्या भाषणामध्ये मोदीजीने सांगितलं होतं, मोदीजी आप अपने ये गांव के अंदर या अपने जनगणना सेंसस के अंदर जनगणना के अंदर किसी भी हालत में जात न्याय जनगणना करो, यदि आप करते तो बहुत अच्छी बात है, हम आपका आभार मानेंगे, लेकिन आप नहीं करते तो हमारी सरकार आने के बाद हम जात न्याय जनगणना करेंगे. सर, वर्ष होईल आता पुढच्या महिन्यामध्ये 4 जूनला तुम्हाला खासदार होऊन, तर एक साधारणपणे वर्षभराच्या कालावधीमध्ये नेमकं तुम्हाला काय अपेक्षित होतं आणि काय झालंय का त्यात? खूप अपेक्षित होतं आणि केंद्रातल्या राज्याच्या सरकारकडून जालना जिल्ह्याकरता काही मिळालं नाही. तुम्ही वेगळं काय असं तुमचं घ्या, कोणते डिपार्टमेंट तुम्ही असं कोणतं वेगळं प्रस्ताव दिला होता की जी प्रमुख मागणी होती तुमची? मी आपल्याला खूप सांगू शकेल, परंतु आज ती पत्रकार परिषद नाही. ओके. एवढ्यावर आपण थांबू. जालना जिल्ह्यासाठी आपल्याला काय करायचं त्याच्यावर वेगळी पत्रकार परिषद आपण घेऊ. धन्यवाद.